बालमित्रांनो, आज आपल्याला काय बघायचंय? ट्रिक टू फॅक्टराइज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके, डायरेक्टली हाऊ कॅन वी फॅक्टराइज. तर बाळा याच्यामध्ये केसेस किती असणार? दोन केसेस. केस नंबर 1, बेसिकली व्हॉट इज द फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल? ax square plus bx plus c. Come on, case number 1 is 1, which means coefficient of x square is 1. जर का coefficient of x square काय आला बेटा? 1 असला आणि मग त्याचं एक्झाम्पल पहा, x square minus 5x plus 6. ही p of x काय व्हायचं बेटा? p of x, पॉलिनॉमियल इन द व्हेरिएबल x, आणि ही पॉलिनॉमियल आहे बेटा. अशा केसमध्ये काय करायचं? ax square plus bx plus c ही जी पॉलिनॉमियल आहे याच्यामध्ये a b c आर द रियल नंबर्स. a इज द coefficient of x square, b is coefficient of x, c is constant, c is constant. तर बाळा ह्या केसमध्ये काय करायचं की जो कॉन्स्टंट आहे, बेसिकली कोणत्याही केसमध्ये वी ऑलवेज मल्टिप्लाय कॉन्स्टंट बाय ए, वी ऑलवेज मल्टिप्लाय कॉन्स्टंट बाय ए. माझी इथे कॉन्स्टंट किती आहे? 6 आणि ए किती आहे? 1. सो मल्टिप्लिकेशन काय आलं बेटा? आहे का नाही? 6. वी वॉन्ट फॅक्टर्स ऑफ 6 सच दॅट देअर ॲडजस्टमेंट इज व्हॉट? -5. मग आता मला सांगा 6 1 जा आणि 2 3 जा. बघ ना, 6 1 जा आणि 2 3 जा. तर याच्यामध्ये ॲडजस्टमेंट काय पाहिजे? -5 आणि मल्टिप्लिकेशन काय पाहिजे? 6. आता ॲडजस्टमेंट -5 साठी मला काय करावं लागेल? 6 ला मायनस. सपोज 6 आणि 1 चूज करायचे, बरोबर आहे का नाही? पण मग याने काय झालं बेटा? मल्टिप्लिकेशन इज कमिंग आउट टू बी मायनस. म्हणजे काय होईल बेटा? दिस इज नॉट युजफुल. आर इज इट व्हेरी क्लिअर? त्याने मल्टिप्लिकेशन बिघडलं ना आपलं. इथे पहा, ॲडजस्टमेंट -5 मल्टिप्लिकेशन +6. ॲडजस्टमेंट -5 साठी काय करावं लागेल बेटा? अरे दोघांना मायनस लावून टाका. -2 -3 काय झाले? -5 आणि -2 × -3 +6. व्हेरी क्लिअर? मग सर ट्रिक काय? ही तर ॲडजस्टमेंट आपल्याला येते. मग आता ट्रिक इन द सेन्स की बाळा आपण ही फॅक्टराइज करतो. फॅक्टराइज केल्याच्या नंतर आपल्याला काय पाहिजे असतात? सोल्युशन. काय पाहिजे असतं बेटा? सोल्युशन. ओके, टू गेट काय भेटलं पाहिजे बाळा आपल्याला? सोल्युशन, किंवा आल्सो कॉल्ड ॲज रूट्स, आल्सो कॉल्ड ॲज झिरोज. ओके, सगळ्यांना कळलंय का? पटकन बोला. जे आन्सर निघतात एक्सचे त्याला 3 नावं आहेत. आयदर, सोल्युशन और व्हेरी क्लिअर? मग आता पहा, ह्या केसमध्ये कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1 असताना व्हॉट यू हॅव टू डू बेटा? हे फॅक्टर्स तुला भेटले, इथे काय करायचं? चेंज द साइन ऑफ फॅक्टर्स, चेंज द साइन ऑफ फॅक्टर्स. आणि मग काय होईल बेटा? यू विल गेट झिरोज. अरे कळलं का नाही कळलं? सो व्हॉट आर द झिरोज ओव्हर हियर फॉर दिस पॉलिनॉमियल? +2 अँड +3. पटकन बोला, कळलं का नाही कळलं? मग ह्याच एक्झाम्पलला आपण जर का मॅन्युअली सोडवलं तर कसं सोडवायचं बाळा? आपण सांगा सगळेजण, बोला पटकन. एक्स स्क्वेअर, अरे बोल ना बेटा. हा -5 ला स्प्लिट केलं ना आपण, स्प्लिटिंग द मिडल टर्म. कसं? -2 -3 म्हणजेच काय बेटा? आहे का नाही? आणि पुढे काय? देन वी कन्सिडर दीज 2 टर्म्स अँड दीज 2 टर्म्स. पटकन बोलून व्हॉट हॅज हॅपन्ड? इन ब्रॅकेट, व्हेरी गुड. इथे -3 कॉमन, इनटू ब्रॅकेट कॉमन कोण आला? आहे का नाही? हां, आणि इकडे व्हेरी क्लिअर. सो दिस इज द फॅक्टरायझेशन ऑफ द पॉलिनॉमियल. आणि तुम्हाला काय पाहिजे असतात? झिरोज, है ना? टू फाइंड झिरोज वी इक्वेट दिस टू 0. मग आपण याला जर का म्हणजे टू फाइंड झिरोज, टू फाइंड काय रे बेटा? टू फाइंड झिरोज. प्रोसेस काय बेटा? फाउंडेशनचा टॉपिक आहे हा, इन द क्लास 9th. त्या पॉलिनॉमियलला फक्त काय करायची? इक्वेट 0. अरे नावातच आहे ना, त्या पॉलिनॉमियलची 0 काढायची. म्हणजे तिला कोण 0 बनवतं हे पाहायचं. मग आपल्या पॉलिनॉमियलला जर का आपण काय इक्वेट केलं बेटा? 0. काय इक्वेट केलं? p ऑफ x कोण आहे माझी?
कम ऑन, एक्स मायनस टू इंटू एक्स मायनस थ्री. याला इक्वेट कशासोबत केलं, 0. मग आता हे मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे दोघांच्यापैकी एक जण 0 असला पाहिजे, नाही तर मग दोघांचे दोघं काय असले पाहिजे, 0. मग एक्स मायनस टूला 0शी इक्वेट केलं तर व्हॉट विल आय गेट बेटा, 2. आणि एक्स इज इक्वल टू, पटकन बोला, कळलं का नाही कळलं. सो बाय ट्रिक we can directly change the sign and we have got the answer. Change the sign of the factors and get the zeros. पटकन बोला, हे काल एका डोक्यावरून गेलं. डू यू वॉन्ट टू राईट इट. ठीक, इट इज गेटिंग रेकॉर्डेड. लेक्चर झाल्यावर मला सांगा ही फाईल आपल्याला काय करता येईल. अरे काय करता येईल, अरे शेअर करता येईल ना. सिलेक्ट, ही झाली केस नंबर 1. आता आपण केस नंबर 2 घेऊ. ओके, काय लिहू बेटा केस नंबर 2 मध्ये, पटकन बोला. केस नंबर 2 मध्ये काय लिहू, मोठ्याने बोला. ए इज A1 नाहीये, A1 नाहीये, मीन्स व्हॉट, अरे बोल ना. दॅट इज कोफिशियंट ऑफ, बोलो बेटा, इज नॉट इक्वल टू गेटिंग. मग आता माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला प्रॅक्टिस पण बोललो होतो करा, आज परत सगळ्यांनी करायची. फॉर एक्झाम्पल आपण 2 लिनियर फॅक्टर्स घेऊ बेटा. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय घेतलं बाळा मी, एक्स प्लस 4. तर मी काय करतो, इथे काय घेतो बेटा, 2x प्लस 3. इज इट व्हेरी क्लिअर. मग बाल मित्रांनो, ह्या 2 लिनियर फॅक्टर्सला मी मुद्दाम एकदा सिम्प्लिफाय करतो आणि मग आपण रिव्हर्स प्रोसेस अप्लाय करू. बेसिकली आपल्याला एक्झाममध्ये आला की सिम्प्लिफाय करा. सांगा बरं मला, हाऊ कॅन वी सिम्प्लिफाय. आता पटकन करा. 2x इंटू एक्स, 2x इंटू 4, 3 इंटू एक्स आणि 3 इंटू 4. सो बेसिकली पटकन बोला, 2x स्क्वेअर, बोला बेटा, 11x. जे 2 लिनियर फॅक्टर घेतले, लिनियर म्हणजे डिग्री 1, त्यांना सोडवल्यानंतर मला कोण भेटलं बेटा, क्वाड्रॅटिक. काय भेटलं, क्वाड्रॅटिक. सो रेडीली तुला एक्झाममध्ये ही पॉलिनॉमियल जर का दिसली, सपोज मी तिचं काय नाव दिलं बेटा, पी ऑफ एक्स. अँड व्हॉट आर वी गोइंग टू डू, कोफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज नॉट 1. आहे का 1, नाही आहे. आणि मग आपल्याला काय पाहिजे, ट्रिक. मग ट्रिकसाठी काय करायचं बेटा, बघा आता. ट्रिकसाठी पुट 2 ब्रॅकेट्स, पटकन बोल. बेसिकली दिस इज युअर आन्सर. अरे सॉर नो. हां, मग ट्रिकसाठी काय करायचं बेटा, पटकन बोला. पुट 2 ब्रॅकेट्स. ही तुझी पॉलिनॉमियल आहे ना, एक्स स्क्वेअर. जेव्हा एक्स नव्हता आपलं, सॉरी, जेव्हा कोफिशियंट काहीच नव्हता तेव्हा आपण एक्स एक्स यायचा, बरोबर आहे का नाही. मग एक्सला कोणची टाकलं, एक्स स्क्वेअरला कोणची टाकलं इथे, 2. मग काय लिहायचं, 2x 2x. पटकन सांग काय लिहायचं, 2x 2x. नंतर काय करायचं, सेम प्रोसेस, कॉन्स्टंट इंटू कोफिशियंट. पटकन बोला, 12 टू जा 20. आता 24चे 2 पिल्लं पाहिजेत आपल्याला, ज्यांची ॲडजस्टमेंट किती यायला पाहिजे, 11. बोला बरं, हां पहा बरं, 8 3 जा 24 आणि 8 and 3 11. मग आपण घेतले 8 and 3. साईन प्लसच ठेवायचे का, येस. मग काय करायचं बेटा, पहिली स्टेप काय होती, 2 ब्रॅकेट्स लिहा, 2x 2x लिहून टाका, फॅक्टर्स उचला आणि लिहून टाका. काय लिहायचे, पटकन बोल, +8 +3. इज इट व्हेरी क्लिअर. आणि ही स्टेप महत्वाची, जिला मी स्टार मार्क केला होता बेटा, कोणती कोणती, अरे बोल ना. जेवढं तुला हायेस्ट कॉमन दिसल, कॉमन घ्या. सांगा बरं, 2x + 8 मध्ये कोण कॉमन आहे बाळा, मग आतमध्ये काय राहील, x प्लस, इकडे ॲज इट इज 2x प्लस. ओके, नाव यू विल बी एबल टू फाइंड द झिरोज. अगोदर मी 2 फॅक्टर घेतले होते, 2x + 3 इंटू x + 4.
2x+3 इंटू x+4. आणि मी काय शिकवलं बेटा, HCF eliminate. HCF why sir? Because to get zeros, मग अशी लिहिलं होतं का नाही मी, पटकन सांगा. To get, what do we do? अरे what do we do बेटा? We equate our polynomial with 0. मग आपली पॉलिनॉमियल म्हणजेच कोण, हे दोन फॅक्टर्स. अरे yes or no बेटा? हां, मग मी थोडं डायरेक्टली लिहू का? अरे याला 0शी इक्वेट केलं तर एक्स काय होईल, बोल ना बेटा. आणि इथून एक्स काय होईल, अरे 0 केल्यावर +3 काय होईल, -3. आणि मल्टिप्लाय वाला 2 काय होईल, डिवाइड. सो एक्स विल बी, पटकन बोला. झेपलं का, डोक्यावरून गेलं? डोक्यावरून गेलं असेल तरी त्यात काही वाईट नाही. द सेम थिंग वी आर गोइंग टू लर्न इन क्लास 9. तसंही क्लास 9च्या NCERT मध्ये नसतं. हे सगळं ट्रिकचा विषय आहे. MCQ जे ऑलिम्पियाडमध्ये आपल्याला वेळ वाचवायचा असतो, मग तिथे काय करणार तू, या ट्रिक्स अप्लाय करायला लागतील तुला पटकन. कळलं का नाही कळलं? समजा क्वाड्रेटिक दिसली तर रपकन काय करायचं तू, 2 ब्रॅकेट आणि HCF इलिमिनेट. अदरवाईज यालाच मी स्प्लिटिंगने करून देऊ का तुम्हाला, करून देऊ का? हे बघ, हेच एक्झाम्पल आपण जर का स्प्लिटिंगने केलं असतं, कशाने केलं असतं बेटा, तर कोण आहे आपली क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल, 2x² + 11x. चला मग स्प्लिट कोणाला केलं बेटा मी, 11x ला. कसं स्प्लिट केलं बेटा, पटकन सांगा, पटकन सांगा सर्वजण. 8x, हां, त्याला 3x + 8x लिहिलं तरी पण चालतं, देयर इज नो इश्यू. मग नंतर काय करतो बाळा आपण, फर्स्ट 2 टर्म्स अँड सेकंड 2 टर्म्स. बोल बरं, बोल बोल. हां, इंटू ब्रॅकेट, हां, x+4. अरे बिकॉज वी आर डिवाइडिंग. पटकन मोठ्याने बोला. इथून कोण कॉमन निघाल आतमध्ये, आता कोण कॉमन आलं, इंटू ब्रॅकेट. तेच आन्सर आलं का नाही आलं, आलं का नाही आलं. विच इज इझी मेथड, ही आहे का, ह्या ट्रिकपेक्षा ही इझी आहे का, काय हूँ. अरे इथनं तू फॅक्टर्स केले की डायरेक्ट हे ब्रॅकेट लिहिणं इझी आहे ना तुला. अरे सोल्युशन इज अ डिफरंट पार्ट. हा क्वेश्चन एक्झाममध्ये आला, तू काय करणार, 2 × 12 24. हे 2 पिल्लं भेटणार तुला, बरोबर आहे का नाही. मग नंतर तू हे स्टेप्स करत बसणार का. अरे तू डायरेक्ट 2 ब्रॅकेट पुट कर ना, 2x +8 +3 आणि HCF इलिमिनेट. अरे झपकन येईल ना. इथे तुला मांडावं लागेल, मग ते कॉमन घ्यावं लागेल. अरे समजतंय का, 4-5 सेकंद मिनिमम एक्स्ट्रा तिकडे जातील, तर इथे ते वाचतील. हॅव यू गाईज अंडरस्टूड द ट्रिक. मग याला परत एकदा बघा, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. चल ठीक आहे, याचा अजून एक एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे ना. पहा, लक्ष द्या. सपोज आपण लिनियर फॅक्टर्स घेऊ बाळा. 3x - 2 आणि इथं आपण घेऊ काय घेऊ बेटा, 2x + 5. सेम घ्यावं लागेल आपल्याला. सपोज 3x - 2 अँड 3x - 5, कारण स्प्लिटिंग झालं पण पाहिजे ना. बरं, मग हा ब्रॅकेट सोडला तर काय होईल बेटा, 3 3 जा 9, म्हणजेच काय रे बेटा. हां, नेक्स्ट 3x × -5, बोल ना बेटा, -15x -2 × 3x, हां, -2 × -5 किती, +10. बरं, मग याला सोडल्यावर काय होईल बेटा, -15x -6x आणि प्लस दिस इज युअर पॉलिनॉमियल. ओके, समजा एक्झाममध्ये तुला आता ही डायरेक्टली आली, इज दॅट ओके. 10 × आता आपल्याला हे ट्रिकने करायचं ॲक्च्युली. बघ, 10 × 9 90. तुला 90चे 2 फॅक्टर्स पाहिजेत, ज्यांची ॲडजस्टमेंट किती आली पाहिजे, 21. पा मल्टिप्लिकेशन 90,
10 9 जा आहे का नाही 90. अरे बरोबर आहे का नाही. थोडंसं ओरली करा ना. हा डिफरन्स किती यायला पाहिजे बेटा 21. डिफरन्स इन द सेन्स ॲडिशन किंवा सबट्रॅक्ट. बेसिकली आता मला मल्टिप्लिकेशन पाहिजे पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह दोघांचं कधी येणार आहे. दोघं पण अरे निगेटिव्ह. दोघं पण पॉझिटिव्ह असू शकतात ना किंवा दोघं पण निगेटिव्ह. मला ॲडजस्टमेंट काय पाहिजे बाळा मायनस. मग याला घाबरायच नाही. ओरली जरी नाही जमलं तर इनिशियली व्हॉट यू कॅन डू बेटा यू कॅन मेक फॅक्टर्स ऑफ 90. अरे बघ ना 2 45 3 15 3 5 जा आणि 5 1 जा. मग आता डिफरंट कॉम्बिनेशन्स बनवा ना 90चे. अरे बाळा आपला जो 90 आहे त्याला 2 मल्टिप्लाय बाय बेसिकली सगळ्यात पहिला काय होईल बच्चा 1 इंटू 90. अरे बरोबर का नाही बेटा. हे बघ ना 2 मल्टिप्लाय बाय. तू या तिघांना पण मल्टिप्लाय करून घे ना एकदा. बोला 3 3 जा 9 9 5 जा. हा एक ऑप्शन आहे. अरे आहे का नाही. बरं समजा अनुष्का आपण या दोघांचं कॉम्बिनेशन घेतलं. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घेतलं बाय मल्टिप्लाइंग. 2 3 जा 6 मल्टिप्लाय बाय 3 5 जा 15. हां नेक्स्ट हे तिघं आणि एकटा 5. कमॉन 2 3 जा 6 3 जा आणि एकटा 5 18 5 जा. पटकन सांगा 90चे अवेलेबल ऑप्शन्स एवढे आहेत का नाही माझ्याकडे. याच्यामध्ये मला काय पाहिजे की त्यांची सम किती यायला पाहिजे. आता बेसिकली 21 आहे का नाही. 21 यायला पाहिजे. सम यायला पाहिजे कारण मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह दोघांचं साईन मला काय पाहिजे सेम. म्हणजे मला ॲडिशन 21 कोणाची येईल रे बाळा 15 and 6 ची आहे का नाही. अरे आहे का नाही. मीन्स आय हॅव टू चूज फॅक्टर्स ॲज 6 and 15. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. कशामुळे निगेटिव्ह सर मल्टिप्लिकेशन मस्ट बी निगेटिव्ह बेसिकली पॉझिटिव्ह अँड ॲडजस्टमेंट मस्ट बी निगेटिव्ह. कळलं का नाही कळलं. मग आता तू जर का नॉर्मल मेथडने जाशील तर तुला मधल्या टर्मला स्प्लिट करून लिहा मग ते कॉमन घ्या. बरोबर आहे. आता ट्रिकने पटकन होईल ना. ट्रिक कशी आहे पटकन सांगा. फर्स्ट ब्रॅकेट हां एक्सला कोणची टाकला 9. पटकन बोल 9x पटकन -6 HCF. हां बोल का लिहू ते. ह्या स्टेप नंतर काय करायचं बेटा तुला. मी मुद्दाम याला हे करतो. स्टेपचा प्रकार काय आहे. अरे कळलं ना सगळ्यांना 9x लिहायचं आहे की नाही. HCF हाय कर काही कॉमन पटकन सांगा. अरे आहे का नाही. कोण कॉमन आहे मातमध्ये काय राहील बेटा -2. हां पलीकडे 3x. अरे 3 इन ब्रॅकेट HCF इलिमिनेट. एकूण 3 निघला होता इकडून. आलं का नाही आलं आन्सर. अरे आलं का नाही आलं. तेच तो 2 फॅक्टर येऊन खेळत होता आपण. अरे आता हे सर्वांना कळलंय का अजून एक एक्झाम्पल घ्यायचे. पटकन सांग तू. 3च्या ऐवजी 2 घे. व्हॅल्यू फक्त चेंज फक्त ह्या 2 व्हॅल्यू सेम घ्यायच्या. कोणत्या 3x 3x 2x 2x 4x 4x x x. अरे कळतंय का सगळ्यांना. बरं 3x घेऊन तू अजून 4-5 एक्झाम्पल घे. अरे इथं 2 घे इथं 3 घे इथं 1 घे इथं 2. अरे झेप्या का नाही झेप्या. इथं प्लस घे इथं डिफरंट व्हेरिएशन्स 20 सम्स करायचे. किती करायचे जमतील का नाही पटकन सांगा. ओके सो शॅल वी स्टॉप हिअर बेटा.